हाय नमस्कार. टायटलवरून समजलं असेल तुम्हाला आज काय रेसिपी आहे ते. तर चला, आज मी बनवणार आहे गोबीचे पराठे, फुल गोबीचे पराठे. तर हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघा, इथं आहे ना 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे मी. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या. त्यानंतर आपल्याला इथं 1 चम्मच रवा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला 1 चम्मच बेसनचं पीठ. याच्याने ना कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण थोडीशी वाढून जाते. आणि 1 पडी तेल टाकायचं आहे आपल्याला. आणि मीठ, थोडंसं मीठ टाकून भिजवून घ्यायचं आहे. मीठ पण टाकलं मी इथं, पण ते मिक्स झालं. तर बघा, मीठ टाकून असं मस्त मीठ तेल असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हे सर्व आता मिक्स झालेले आहे. आता मी थोडं पाणी टाकते आणि भिजवून घेते. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही करायचं. आणि मुरायला ठेवलं ना ते आपोआप मस्त होऊन जातं सैल. तर अशा प्रकारे ना पीठ मी इथं भिजवून घेतलेलं आहे. आणि आता आहे ना मस्त बाजारात खूप छान मस्त फ्लावर येत आहे. तर त्यासाठी ना मस्त पांढरा शुभ्र गड्डा राकेश घेऊन आलेला होता फ्लावरचा. तर म्हटलं भाजी न करता चला आपण गोबीचे मस्तपैकी पराठे बनवूया, टेस्टी टेस्टी. त्यासाठी तर मग आता कोबी मस्त धुवून ठेवून दिलेला आहे मी. अख्खा कोबी धुवून निथळायला ठेवून दिलेला आहे केव्हाचा. तर बघा, आता पीठ पण छान मस्त भिजलं गेलेलं आहे. वरून थोडं तेल लावून द्यायचं आणि मुरायला ठेवायचं आहे आपल्याला हे. चला, आता मुरताना तोपर्यंत आपण फ्लावरचं बॅटर तयार करून घेऊया. 1 तास झाला. वरून नळाच्या पाण्याने धुवून मस्तपैकी ठेवून दिली होती साईडला. पूर्णपणे निथळून गेलेली ती, सुक्की पण झालेली. फॅन खाली ठेवून दिलेली होती. तर बघा मस्तपैकी आता हे मागचं बोंडकं कापून घ्यायचं आहे. हे बघा, कोबी एकदम पांढरी शुभ्र आणि स्वच्छ आहे मस्त. काही किडं वगैरे काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. आणि तरी पण असं तोडून बघून घ्यायचं आपल्याला. एखाद वेळेस मध्ये काही पण असू शकतं. हे सर्व असं तोडून घेतले मी आता. आता मस्त असं किसणी घ्यायची, त्याच्याने मस्तपैकी किसून घ्यायचे. तुमच्याकडे जी किसणी अवेलेबल असेल त्याच्यावर तुम्ही असं किसू शकता. आणि माझ्याकडे ना हीच आहे, मग मी हिच्यावरच करते. जे पण मला काय करायचे असतं ना ते ही किसणीवरच करते मी. तर अशा प्रकारे बघा मस्तपैकी अशी कोबी किसून घ्यायची आपल्याला. बारीक होऊन जाते मस्त. आज व्हिडिओला थोडं लेटच होणार आहे. ही बघा किती छान आणि मस्त बारीक असं. आता सर्व एवढी कोबी मी असंच किसून घेणार आहे, पूर्ण कोबी. अशा प्रकारे माझा कोबी इथं किसून झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता. आता आपल्याला आहे ना इथं कोबीलाच मीठ टाकून घ्यायचे, लावून घ्यायचे. कारण की नंतर बॅटरमध्ये जर आपण मीठ टाकलं ना तर त्याचं काही पाणी सुटतं. त्यामुळे ना आपल्याला कोबीमध्येच मीठ टाकून 5 मिनटं तसंच पडू द्यायचं आहे. आता मी इथं मीठ लावून दिलेलं आहे. 5 मिनटं मी असंच पडू देणार आहे. बघा 5 मिनटं झाले. आता कोबीमधून असं पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, म्हणजे आपण बॅटर तयार केलं आणि त्याच्यामध्ये जर कधी मीठ टाकलं ना तर त्याचं पाणी सुटतं आणि आपले पराठे फाटू शकतात. त्यासाठी ही काळजी घ्यावी. हे बघा किती पाणी निघतंय बघा.
आता पूर्ण कोबीमधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे इथे. हे बघा एवढं पाणी निघालेलं आहे फ्लावरमधून. आता आपल्याला थोडंसं अद्रक पण किसून घ्यायचं आहे. आता इथं चीज टाकून घ्यायचे. माझ्याकडे हे असं आहे, तुमच्याकडे असे, तुमच्याकडे वडी जर असेल ना तर असे सुरीने तुकडे करून टाका, म्हणजे छान. माझ्याकडे हे असं आहे म्हणून मी हाताने तुकडे करून टाकून देते इथं. त्यानंतर आपल्याला लसणाची पेस्ट थोडी टाकून घ्यायची. तुम्हाला लसूण चालत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. आणि इथं बारीक कांदा कापून घेतलेला आहे मी, तो सुद्धा टाकून घ्यायचे. थोडी हळद टाकायची, जिरं पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. इथं थोडं धना पावडर टाकायचं आहे 1 चम्मच. 1 चम्मच चटणी टाकायची आपल्याला इथं. अर्धी 2 चम्मच, म्हणजे 1 चम्मच चटणी मी इथं टाकली. आणि आपल्याला बॅटर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ तर आधीच आपण कोबीला लावून घेतलेलं आहे. हे अशा प्रकारे मस्त मिक्स झालेलं आहे. आता आपण याला साईडला ठेवूया. आता याचं पाणी वगैरे काहीही सुटणार नाही, असं बॅटर राहणार आहे. बघूया आपलं पीठ मस्त मुरून झालेलं आहे. हे बघा थोडं सैलसुद्धा झालेलं आहे बघा. पूर्ण याला मस्त आता मळून घ्यायचं आहे, सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आज थोडा उशीरच झालेला आहे व्हिडिओ अपलोड करायला, कारण की सर्व काही बघावं लागतं, सर्व आवरावं लागतं. चला आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया. असा गोळा घ्यायचा आहे, पीठ लावून घ्यायचं आहे त्याला. हाताने जसं वाटी बनवून घ्यायची त्याची. आणि तुम्हाला जेवढं लागेल ना तेवढं बॅटर तुम्ही भरू शकता. आणि जेवढं बॅटर भरणार ना तेवढा पराठा खूप छान चविष्ट होतो. आता अशा प्रकारे बघा वाटी मी इथं बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे. आणि लहान पोरांसाठी तर खूपच छान. तुम्ही टिफिनला देऊ शकता तरीसुद्धा खराब होणार नाही. आणि मुलं तर टिफिन पूर्ण संपवूनच घरी येतील. आता थोडा पीठमध्ये हे करून घ्यायचं आणि आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. थोडा पसरून घ्यायचा. आणि असं मधूनच लाटायचं, म्हणजे आजूबाजू पण बॅटर येतं आणि आपला पराठा खूप छान मस्त असं फुलतो आणि खायला पण नरम राहतो मस्त. अशा प्रकारे पराठा आपला इथं लाटला गेलेला आहे बघा.
मस्त गोल लाटून झालेला आहे। तवा पण तापला गेला आहे, आता तव्यावर टाकून घ्यायचा आहे आपल्याला। तवा छान तपलेला आहे ना, म्हणून पटकन पलटवला गेला। तूप टाकायचं आहे वरून, तूप नसेल तर तेल सुद्धा टाकू शकता तुम्ही, कारण तुपाने ना छान सुगंध पण दरवळतो आणि खायला पण टेस्टी लागतात। पण नसेल तुमच्याकडे तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता, रिफाईन तेल सुद्धा वापरू शकता किंवा सोयाबीन शेंगदाण्याचं पण वापरू शकता। वरून पण अजून थोडंसं टाकलं। छान मस्त आपला पराठा बघा किती छान मस्त फुलतो पण आहे आणि छानच मस्त झालेला आहे। आणि कलर बघा तुम्ही किती छान, आणि खरपूस असा मस्त शेकून घ्यायचा आहे। आणि गरम गरम जर खाल्ला ना तर एकदम भारी। आणि याच्याबरोबर आहे ना टमाटा मिरचीची चटणी सुद्धा तुम्ही करू शकता, शेंगदाण्याची खोबऱ्याची कोणतीही चटणी तुम्ही करू शकता। पण मी चटणी केलेली नाही आहे, कारण मला आहे ना ते टमाटा सॉस किंवा ती सफेद चटणी येते ना त्याच्यासोबतच आवडतं, म्हणून मी चटणी वगैरे काहीच केलेलं नाही आहे। तर चला आता काढून घेते, बघा मस्त फुगतोय ना, हा बघा असा फुलतो मस्त छान। तर चला आता काढून घेते। परत एक तुम्हाला अजून करून दाखवते। तसाच परत गोळा घेतलेला आहे, पिठामध्ये त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तसा लाटून घेतला, हे बघा जास्त जाड नाही जास्त बारीक नाही, मस्त। आणि कसाही लाटा कसाही होडा तुम्ही तुटत नाही आणि फाटत नाही, छान मस्त। आता याला पण तसंच शेकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व पराठे मी आता इथं असेच करून घेणार आहे। असं पलटून घ्यायचं आहे, थोडं तूप टाकून घेतलं, आता परत पलटून घ्यायचं आहे।
याला पण त्या प्रकारेच तूप टाकलेलं आहे. हा पण छान फुलतोय मस्त आणि कलर तुम्ही बघू शकता. आता हा पण काढून घेतला. मस्त खरपूस असे शेकले गेलेले आहे आणि छानच सर्व पराठे मी असे बनवून घेतलेले आहे. आणि कोबीचे पराठे आम्हाला सर्वांनाच खूप आवडतात. कोबीची भाजी खाण्यापेक्षा आहे ना, कोबीची भाजी खायला नाक मोरडतात, त्याच्यापेक्षा असे पराठे आहे ना सर्वजण आवडीने खातात. लहान मुलांची तर खूप मज्जाच होऊन जाते. आणि आपण काही पण बनवतो तर लेकरांसाठीच बनवतो. तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय. तर आता प्लेट लावून घेते आणि सर्वजण आम्ही आता जेवणाला बसणार आहोत. तर तुम्ही पण या सर्वजण जेवण करायला. हे बघा एवढे पराठे मी इथं बनवलेले आहे.